रत्नागिरी जिल्ह्यातील जलयुक्त शिवार योजनेतील भ्रष्टाचाराची सीआयडी मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी आता पुढे आली आहे। यासाठी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली दापोली तहसील कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला। दापोली, मंडणगड आणि खेड या 3 तालुक्यांमध्ये जलयुक्त शिवार या योजनेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे पुरावे योगेश कदम यांनी सादर केले होते। या प्रकरणी स्थानिक आमदार, कृषी विभागाचे अधिकारी आणि ठेकेदार यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप देखील योगेश कदमांनी केलाय। कर्जमाफी, कृषी पंपासाठी वीज मिळावी तसंच हमी भावासाठी काल जळगावात राष्ट्रवादी काँग्रेसनं शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलं। धरण गावामधल्या या आंदोलनात शेतकरीही मोठ्या संख्येने सहभागी झाले। भर उन्हात बालाजी मंदिर ते तहसीलदार कार्यालय इथपर्यंत हा मोर्चा काढण्यात आला। यावेळी शेतकऱ्यांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। सांगलीत दारूच्या दुकानांसाठी बांधकाम विभागाच्या ताब्यातील रस्ते महापालिकेकडे हस्तांतरित करण्यासाठी काल सभेत ठराव मांडला जाणार होता। त्यामुळे काल वेगवेगळ्या संघटनांनी महापालिकेवरती मोर्चा काढला। आंदोलनकर्त्या महिलांनी हातात चपला आणि बांगड्या घेऊन पालिकेच्या प्रवेशद्वारावरती ठिय्या आंदोलन केलं। महिलांच्या घोषणाबाजीमुळे नगरसेवकांचा महासभेत पारा चढला। पालिकेवरती मोर्चा काढून ठराविक टोळक्यांनी नगरसेवकांचीच नव्हे तर नागरिकांचीही बदनामी केली असा आरोप नगरसेवकांनी केला। त्यानंतर महासभा 23 तारखेपर्यंत तहकूब करण्यात आली आहे। सांगोल्यात प्राचार्यानं विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। प्रथितयश शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये हा प्रकार घडलाय। याची माहिती मिळताच युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी या प्राचार्याच्या तोंडाला काळं फासलं। दिलीप खडतर असं या प्राचार्याचं नाव असून तो सुट्टीत 12वीचे अधिकचे क्लास घेण्याच्या बहाण्यानं बोलावून विद्यार्थिनींची छेड काढायचा। 4 मुलींनी प्राचार्याचं हे कृत्य मोबाईलमध्ये देखील रेकॉर्ड केलं आणि पोलिसात तक्रार केली। दरम्यान प्राचार्य दिलीप खडतरवरती गुन्हा दाखल करण्यात आला असून हा प्राचार्य सध्या फरार आहे। बॉल लागल्याच्या वादातून चौकीदाराची हत्या केल्याची घटना अकोल्यात घडली आहे। शंकर देशमुख असं मृत पावलेल्या व्यक्तीचं नाव आहे। या प्रकरणी आरोपी गजानन गवारे आणि त्यांचा मुलगा प्रज्योत गवारेला पोलिसांनी अटक केली आहे। गजानन गवारे हा आकाशवाणी अभियंता आहे। प्रज्योत काल मित्रांसोबत क्रिकेट खेळत होता। त्याचवेळी तिथून जाणाऱ्या शंकर देशमुख यांना हा बॉल लागला। त्यामुळे देशमुख यांनी प्रज्योतला हटकलं। ही गोष्ट त्यांना त्याच्या वडिलांना सांगितली। त्यानंतर प्रज्योतच्या वडिलांनी शंकर देशमुख यांच्या डोक्यात बॅट मारली आणि त्यात ते गंभीर जखमी झाले आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। स्वच्छ शहरांच्या यादीत नागपूर शहराचा 137वा क्रमांक लागून देखील कचरा संकलन करणाऱ्या कंपनीला महापालिकेने पैसे वाढवून दिले। नागपुरात कनक रिसोर्सेस या खासगी कंपनीला कचरा संकलनाचं काम देण्यात आलंय। खासगी कंपनी असल्यानं कचरा वेळच्या वेळी उचलला जाईल अशी अपेक्षा होती, मात्र महापालिका या कंपनीवरती कारवाई करेल अशी भावना लोकांमध्ये असताना या उलट महापालिकेनं प्रति टन कचरा मागे कंपनीला पैसे आता वाढवून दिलेत। यामुळे नागपूर महापालिकेवरती 40 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे। साईबाबा समाधी शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवरती साई संस्थाननं जोरदार तयारी सुरू केली आहे। शताब्दी वर्षासाठी शिर्डीत लाखो भाविक येण्याची शक्यता आहे। या भक्तांना दर्शन सुकर व्हावं यासाठी शेगावच्या धर्तीवर शिर्डीत साई सेवक योजना राबवण्यात येणार आहे। वर्षभर राज्यभरातून येणाऱ्या पायी पालखीतील साई भक्तांना सेवा करण्याचा मान देण्यात येणार आहे। या योजनेमुळे साईबाबा समाधी शताब्दी वर्षात 10,500 साई भक्तांना सेवेची संधी मिळणार आहे। वॉटर कप स्पर्धेअंतर्गत वाशिम जिल्ह्यातील भामदेवी इथं महाश्रमदान करण्यात आलं। जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी या महाश्रमदानात सहभाग घेतला। यावेळी वृक्षारोपणासाठी ग्रामस्थांनी तब्बल 2,500 पेक्षा अधिक खड्डे खोदले। मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून भामदेवी इथं वेगवेगळी विकास कामं सुरू आहेत। यातून 12 हेक्टर क्षेत्रावरती सलग समतल चर करण्यात आलेले आहेत। याच ठिकाणी 1 ते 7 जुलै दरम्यान वृक्ष लागवड मोहीम देखील पार पडणार आहे। संगमनेर तालुक्यातल्या अलकापूरमध्ये एका कुत्र्यानं धुमाकूळ घातलाय। या कुत्र्यानं आतापर्यंत 4घांचा चावा घेतलाय। यात 4ही जण गंभीर जखमी झालेत। या जखमींना उपचारासाठी पुण्याला पाठवण्यात आलंय। दरम्यान या कुत्र्याचा बंदोबस्त करण्याची मागणी देखील केली जाते आहे।